महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळेजण पाहतो, वेगवेगळी सरकार येत असतात, जात असतात. परंतु एकंदरीतच काम करत असताना अनेक न्यायालयीन प्रकरणं असतात. ती मान्यतेकरता घेऊन जायची असतात. अशा वेळेस मला नेहमी मी पाहिलेलं आहे, लगेच कळायचं की एखादं प्रकरण आपल्या बेंचच्या समोर सुनावणीसाठी आहे. कारण ज्यावेळेस न्यायमूर्ती गवई साहेब म्हटले की वेळेत शासनाने उत्तर सादर केले नाही, की आर्थिक दंड भरावा लागणार किंवा सचिवांना स्वतः न्यायालयामध्ये हजर राहावं लागणार, असा आपला आदरयुक्त दबदबा तेव्हा आम्ही सगळ्यांनी पाहिलेला आहे. मी आपल्या एका गोष्टीसाठी आभार मानीन. आघाडी युतीचे सरकार चालवताना अनेकदा घटनेनुसार काय योग्य आहे आणि काय निर्णय घ्यायला पाहिजे हे आम्हाला कळत असतं, पण समोरची व्यक्ती तसा निर्णय घेतला तर नाराज होण्याची भीती असते. त्यामुळे तसा निर्णय घेता येत नाही. अशा वेळी ती व्यक्ती नाराज होणार नाही आणि योग्य असा निर्णय होईल, यासाठी आम्ही सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून असतो. आपण आपल्या कारकिर्दीत असे अनेक न्यायोचित निर्णय देऊन आमच्यात होणारे वाद व नाराजी टाळली आहे. असो, हा भाग गमतीचा आहे. मात्र राज्याच्या उच्च न्यायालयातील आतापर्यंत सर्व न्यायाधीशांमध्ये आपला सर्वाधिक दबदबा आणि आदरयुक्त भीती राज्याच्या राजकारण्यांच्या मध्ये देखील आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मध्ये देखील होती. हे आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल. देशातल्या प्रक्रियेमध्ये विकेंद्रीकरण व्हावं, ही सन्माननीय भूषण गवई साहेबांची भूमिका या देशातल्या गावखेड्यात दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना न्याय देणारी आहे.